ऑनलाईन फसवणूक, डिजिटल अरेस्ट यासारखे गुन्हे वाढत आहेत। त्यातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असून त्याबद्दल कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू केली जाणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजीतील रील स्टार धनंजय पवार सोबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून रील्सच्या माध्यमातून सायबर फ्रॉड, डिजिटल अरेस्ट बाबत जनप्रबोधन केलं जाईल। गेल्या वर्षभरात डिजिटल फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत। कधी मोबाईलवर वेगवेगळ्या लिंक पाठवून किंवा फेक कॉलद्वारे दररोज शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जाते। कोल्हापुरातील मीना डोंगरे यांची तब्बल 3,57,00,000 रुपयांची फसवणूक सायबर भामट्यांनी केली। त्यानंतर सायबर फ्रॉडचं मायाजाल आणि व्यापकता अधिक गांभीर्यानं समोर आली आहे। दरम्यान नागरिकांची आणि विशेषतः ज्येष्ठांची फसवणूक होऊ नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनी डिजिटल मीडियातून जनप्रबोधन करण्यासाठी पावलं उचलली आहेत। त्यासाठी इचलकरंजीतील प्रसिद्ध रील स्टार धनंजय पवारला आज पोलिसांनी मुख्यालयात बोलावून घेतलं होतं। त्याच्याशी चर्चा करून ऑनलाईन फसवणुकीबाबत जनप्रबोधन करण्यासाठी विविध रील्स बनवण्याचा निर्णय घेतला। कोल्हापूर पोलिसांच्या मदतीसाठी आणि जनहितार्थ आपण रंजक पण माहितीपूर्ण जनजागृतीचे रील बनवणार असल्याचं धनंजय पवार यांनी सांगितलं।